नमस्कार, माझं लातूर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रो, आरोग्य दूत कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सदानंद कांबळे सर. वातावरणात झालेला बदल आणि या वातावरणात झालेल्या बदलाचा मानवी शरीरावर होणारे परिणाम आणि त्यात रुग्ण संख्या वाढत असून त्याच्यात रुग्णांनी काय काळजी घ्यावी या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर सदानंद कांबळे सर यांच्याकडून माहिती. सर नमस्कार. नमस्कार सर. नेमकं हे वातावरणात जो बदल झालाय तो नेमकं कसा झालाय आणि त्याचा मानवी शरीरावर काय परिणाम होऊ शकतो? सध्या जे वातावरणातील बदल झालेला आहे त्यामुळे वातावरण हे एक्स्ट्रीम सध्या जाणवत आहे. एक्स्ट्रीम म्हणजे जसं की सध्या पूर आला. आपण आता आम्हाला तर लहानपणापासून आठवत नाही की कधी याआधी लातूरचा पूर आला होता, तर हा आमच्या आयुष्यातला हा पहिलाच पूर आहे. हे बदल किंवा थंडी आहे ती खूपच जास्त थंडी वाढलेली आहे. हे बदल हे एक्स्ट्रीम हे आपल्याकडे झाडांची संख्या कमी झाल्यामुळे किंवा कार्बन डायऑक्साईड जो आहे हे जे गाड्या वाढलेल्या आहेत, गाड्यांचं जे प्रदूषण आहे किंवा जे बांधकाम वाढलेलं आहे, बांधकामामुळे जे धूळ निर्माण होत आहे आणि त्यांना झाडं नाही आहे, तर ह्या सगळ्या बदलांमुळं जे वातावरण बदल आहेत हे आपल्या आरोग्याला नक्कीच त्रास देणारे बदल घडलेले आहेत. सध्या जे लातूर शहरातली ट्रॅफिकची जी समस्या वाढलेली आहे त्यानं देखील ती जी धूळ उडत आहे किंवा जे श्वासनासंबंधीचे आजार वाढत आहेत याच्या संबंधी आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. तर या संबंधी आपण सुरुवातीला थंडीपासून काय काळजी घ्यावी, तर या संबंधी आपण जे पाणी पितो ते जे पाण्याचं तापमान आहे हे खूप कमी होत आहे, खूप थंड पाणी होत आहे. जरी आपण साध्या भांड्यामध्ये पाणी ठेवू किंवा माठामध्ये पाणी ठेवू तर ते पाणी आपण उकळून थंड करून पाणी पिलं पाहिजे आणि ते पाणी दिवसभर आपण पिलं पाहिजे. ते जर पाणी अजून थंड झालं तर त्याला अजून उकळून थंड करून पाणी पिलं पाहिजे. उकळण्याचे फायदे असे की त्यामधले जंतू पूर्ण मरतात. जंतू मरून गेल्यामुळे सध्या जे आपण ऐकलेलं आहे की बाहेरच्या शेजारच्या राज्यामध्ये जे टायफॉइडच्या खराब जे पाणी आलं होतं, जे खराब पाणी पिल्यामुळं टायफॉइडचा आजार एवढा गंभीर झाला की तिथं 50 पेक्षा जास्त रुग्ण सिरियस ICU मध्ये आहेत, काही मृत्युमुखी देखील पडलेले आहेत. तर हे फक्त टाळण्यासाठी आपल्याला पाणी गरम करून पिणं आवश्यक आहे. गरम करून थंड करून पाणी पिल्यामुळे जंतूचा नाश होतो. आणि हे जास्त सगळ्यांना कोणाला महत्वाचं आहे तर लहान मुलांना जास्त महत्वाचं आहे. सध्याला जी थंडी वाढली आहे ही थंडी दिवसभर तर असतेच, पण पहाटे जी थंडी आहे, पहाटेचं तापमान हे 10 टेम्परेचरपेक्षा कमीला जात आहे. जेणेकरून सकाळी आपण गाढ साखर झोपेत असतो तेव्हा ते हवा जी आहे ती दरवाजा खालून खिडकीतून कुठून येते आणि ती आपल्या श्वसनावाटे आपण जी हवा घेतो त्यामुळे ते थंड वारा आल्यामुळे आपले लहान मुलं किंवा 60च्या वरचे जे आपले आजोबा आहेत, आजी आहेत, त्यांना हे सर्दी खोकला हे वारंवार होत आहे. आणि सध्याचा खोकला जर आपण पाहिला तर लवकर नीट होत नाहीये, कारण हे तापमान जे आहे हे तापमान रोजच कमी होत आहे. म्हणून आपण त्यासाठी उबदार कपडे घातले पाहिजेत. विशेषतः आपल्या हाताला ग्लोव्ज वापरू शकता, सॉक्स घालू शकता, टोपी घालू शकता. कानाला, हाताला आणि पायाला जर आपण कव्हर केलं तर हे अतिउत्तम आहे. आणि स्वेटर, टोपी, सॉक्स घातला तर आपल्याला जे आपण उबदार राहू त्यामुळे आपण आजारी पडणारच नाही. आणि आपण लहान मुलांना विशेषतः लहान मुलांना कोमट पाणी हे दिवसभर द्यायलाच पाहिजे. ते कोमट पाणी जर आपण करून पिलं तर लहान मुलं वारंवार आजारी पडणार नाहीत. त्यांची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी त्यांना प्रोटीनयुक्त आहार आपण दिला पाहिजे, जेणेकरून त्यांची प्रतिकार क्षमता वाढेल. आणि प्रतिकार क्षमता वाढल्यावरती हे जे साथीचे आजार आहेत किंवा हे थंडीचे साधे जे आजार आहेत यासाठी आपली प्रतिकार क्षमता जास्त तयार होते आणि आपण वारंवार आजारी पडत नाही. जेणेकरून की तुम्हाला वारंवार औषधं घ्यावे लागणार नाही किंवा वारंवार आपल्याला दवाखान्याला जायची गरज पडणार नाही. आणि दुसरं आहे की हे थंडीचे आजार किंवा धुळीचे आजार जे आहेत हे आपल्या श्वसन संबंधित आजार हे खूप दिवस जर राहिले तर आपल्याला ते क्रॉनिक आजार
किंवा आयुष्यभर राहणाऱ्या आजारांमध्ये नुकसान पोचवू शकतात. जसे की अस्थमा आहे. अस्थमा हा आजार आपल्याला यायला नको म्हणून आपण थंडीपासून, धुळीपासून बचाव केलाच पाहिजे. ज्यांच्या घराच्या शेजारी बांधकाम चालू आहेत किंवा ज्यांच्या घरी खूप धूळ येत आहे, त्यांनी वारंवार फरशीला पुसून घ्यायला पाहिजे किंवा खिडक्या बंद ठेवल्या पाहिजेत किंवा खिडक्याला आपण असं आवरण लावलं पाहिजे की त्याच्यामध्ये धूळ येऊ नये किंवा धूळ आली तरी ओल्या कपड्याने आपण फरशी वगैरे पुसून घेतली पाहिजे, जेणेकरून ती धूळ कमी व्हावी. नाहीतर ज्यांना ॲलर्जिक सर्दी आहे किंवा मग ते ॲलर्जिक सर्दी जी आहे ती आपल्या नाकापासून मग फुफ्फुसात जाऊन आपल्याला अस्थमामध्ये कन्व्हर्ट होतात. आणि COPD जे आहेत, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजेस, हे श्वसनासंबंधीचे आयुष्यभर राहणारे आजार जे आहेत हे आपल्याला उद्भवू शकतात. यांची काळजी म्हणजे की आपण या ज्या गोष्टींपासून आपल्याला ॲलर्जी आहे, जशी की कोणाला थंड पाण्यापासून, थंड वारा किंवा धूळ किंवा धूर म्हणा किंवा कोणाला सेंट जमत नाही किंवा कोणाला फुलांचा वास जमत नाही किंवा कोणाला गाजर गवताची ॲलर्जी आहे. हे ॲलर्जिक आजाराचा परमनंट उपाय म्हणजे की प्रिव्हेन्शन आहे, त्यापासून दूर राहणे. जे आपल्याला जमत नाही, ज्याची ॲलर्जी होते, त्याच्यापासून दूर राहिलं तर ती आपल्याला ॲलर्जी आहे हे देखील आपल्याला कधी जाणवत नाही. आणि आपण जर सर्दी खोकला जो आहे, खोकला जर ओला खोकला असेल, बेडक्याचा खोकला असेल, तो जर आपल्याला 2 आठवड्यापेक्षा जास्त जर झाला तर त्वरित आपण जवळच्या दवाखान्यामध्ये जाऊन आपल्या डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. कारण 2 आठवड्यापेक्षा खोकला जर जास्त वाढत असेल तर आपल्याला बेडक्याची तपासणीची गरज आहे का, TB होत आहे का किंवा आपल्याला ब्रॉन्कायटिस होत आहे, याची तपासणी तुम्ही रक्त तपासणी करून किंवा बेडक्याची तपासणी करून किंवा छातीचा एक्सरे काढून आपण त्वरित तपासणी करून आपल्या जवळच्या चांगल्या डॉक्टरांकडून आपला सल्ला घेणं आवश्यक आहे आणि योग्य औषध घेऊन आपण निरोगी राहणं आवश्यक आहे. धन्यवाद.